तर नमस्कार मित्रांनो. आता मी चाललोय आज दादरला आणि दादरवरून मी जाणार आहे हिव्याला. त्याच्यासाठी मी आता थांबलोय. आपल्या 64 ची वाट बघतोय. 64 आल्यावर 64 पकडू. मग तिकडून जाणार आहे. तिथे बघू फास्ट ट्रेन करून लिव्याला. चला. मित्रांनो 6 नंबरवरती लागली माझी गाडी. कल्याण पकडून जा. बघू मग चला. इकडे यायचं म्हणजे हेच प्रॉब्लेम आहे. स्टेशनला उतरलं आणि गर्दी बेकार अशी गर्दी भाऊ. चाललंय इकडून काका बघा दादा चाललाय त्याच्या मागून जाऊया. सुट्टी वाटत होतो. मित्रांनो स्टेशनवरून उतरल्यावर मी पकडली रिक्षा आणि रिक्षामध्ये भावांनो जो हा मागे दादा बसलाय ना त्याने डायरेक्ट ते मांडणीच घेऊन आला आणि ती बाहेरच्या साईडला लटकवली. भावांनो एवढे रिस्की ड्रायव्हिंग करत होता तो दादा पण घाबरत होता. भावांनो मी इथे उतरलो आहे आणि इकडचे लोक कसे ट्रॅव्हल करतात काय माहिती. म्हणजे खूप हेटिक आहे. मला तर कंटाळा आला इकडे येऊन. खैर थोडंसं काम आहे इथलं करूया आणि निघूया एकदम पटकन. चला. मला तर कंटाळा आला आहे. एक चालू आता रिक्षा पकडून. काम झालेलं आहे. रिक्षा पकडून आता स्टेशनवरून परत घरी. चला. रिक्षा पण इकडे भेटतात लगेच पण काय आहे बघा एरिया म्हणजे हा इथे बाहेर ठीक आहे. आतमध्ये एकदम गावचा एरिया वाटतो. मित्रांनो बाहेर येऊन मला भेटली रिक्षा आणि रिक्षात बसलो. थोडा वेळ पुढे बसलो होतो. त्याच्यानंतर बाई आपल्याला भेटली ना एकदम महाराजावाली सीट. चलो बाई पूर्ण रिक्षामध्ये एकटा. चला आणि बाई तिकडून मी गेलो परत स्टेशनला. भावांनो लोकांना ट्रेनमध्ये बसायला जागा नाही भेटत आहे आणि हे लोक कुत्र्याला घेऊन आले. भावांनो असा राग आला होता आणि येऊन माझ्याच बाजूला ठेवलं. भावांनो कसा दिसतोय तो बघा ना. मित्रांनो घरी पोचलो आणि शेट लागले मागे बाई गार्डनला जायचं म्हणून. भावांनो याला घेऊन आलो गार्डनला आणि तिकडे भावांनो मला असं एक दृश्य दिसलं. भावांनो असं एक मस्त अशी शिकवण भेटली भावांनो आज तुम्हाला आणि मला पण. तर बघा तुम्ही ही जी छोटी मुलगी आहे ती भावांनो सगळी मुलं खेळत आहेत आणि त्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये ही एकटीच पूर्ण आपल्या गार्डनमध्ये एकटीच योगा करत होती. भावांनो संध्याकाळचे काहीतरी 6-6:30 झालेले आहेत आणि ती एकटीच योगा करते. तिची स्टोरी मी तुम्हाला पुढे सांगतो. आधी बघा तुम्ही व्हिडिओ. बाई आम्ही आलो इकडे पाणी प्यायला. तहान तर गेलो. नारळ पाणी प्यायला लागलो. आम्ही नारळ पाणी प्यायलो. एक नारळ पाणी 90 रुपये. नारळ बरोबर बोलतोय मी. एक नारळ पाणी 90 रुपयाला आहे. अंकल ऐसे कितने लगे आपको? एक दिन का
जाता है पूरा तो कितना जाता है मैक्सिमम लेकिन 1,000 2,000 तो होता हाँ डब्बा देना पड़ता है शाम तक ही लगा दे मॉर्निंग से फिर रात को कितना मला त्याने सांगितलं 75 रुपयाला त्याला एक भेटतो आणि डेली असे तो 100 ते 150 नारळ विकत घेतो आणि डेलीचे 80 ते 90 त्याचे जातात. म्हणजे डेलीचा भावांनो त्याचा प्रॉफिट 5 ते 6,000 प्रॉफिट आहे भावांनो त्याचा. आणि काय भावांनो बिझनेसेस करा भावांनो, बिझनेसमध्ये पैसा आहे, आयडिया असली पाहिजे, लाजू नका, काही करा, पण जॉबमध्ये काही ठेवलं नाही भावांनो. बाकी तुम्ही पुढे बघा. असून मित्रांनो आत्ता घरी आलेलो आहे आणि आज खूप काही दिसलं, समजलो आणि शिकलो. खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या आज. म्हणजे लोक कसे एवढे ट्रॅव्हल करतात रोज आणि लोकांना जे लोक एवढे ट्रॅव्हल करतात, कल्याण, डोंबिवली, दिवा आणि आमच्या ऑफिसमध्ये तर उल्हासनगरवरून वेगळे लोक येतात कामाला. बाई सेल्युट आहे त्यांना, काही ट्रॅव्हल करतात रोज डेली. मी एक दिवस केला भावानं, मला एवढा कंटाळा आला आहे. म्हणजे असं वाटतं आता काय नाही, जेवून डायरेक्ट झोपावं, सकाळी उठावं असं वाटतंय. पण ठीक आहे. आणि बाकी मी एक व्हिडिओ टाकलेली बघा तुम्ही, लहान मुलीची आहे. तर चला मित्रांनो, मी आणि आरोह आम्ही MDच्या गार्डनला होतो आणि मला तिकडे एक छोटी मुलगी आली तिच्या पप्पाबरोबर. पप्पा वाटतं तिचा समोर कोणत्या तरी मित्राबरोबर, फ्रेंडबरोबर बोलत होता आणि ती मुलगी बॅग घेऊन आलेली. तिच्या बॅगेमध्ये मॅट होती, योगा मॅट. आणि ती तिच्या पप्पांना जाऊन विचारलं की पप्पा मी योगा कर, म्हणजे खेळायला जाऊ का आता. तर तिचा पप्पा बोलला काय, आधी योगा कर. आणि भावांनो ती पोरगी काय योगा करत होती. मी एक योगा बघितला तिला, म्हणजे प्रत्येक योगा बघितला तिला. काय म्हणजे जवळजवळ एक 7-8 वर्षाची मुलगी होती फक्त. आणि काय भावांनो योगा करत होती. आणि त्याच्यानंतरला मग तिच्या पप्पाने तिला खेळायला पाठवलं योगा झाल्यानंतर. आणि हे मी संडेचं बघतोय. मला वाटतं तिला मी विचारलं, पण तेव्हा माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता. तिला मी विचारलं, ती डेली मॉर्निंगला येते आणि आज संडे होता म्हणून ती संध्याकाळची आली होती. छोटीशी मुलगी होती भावांनो. आणि काय म्हणजे तिचं माइंडसेट असेल, तिच्या पप्पाचं माइंडसेट असेल, नो आयडिया. त्यांना विचारलं नाही, पण नेक्स्ट टाईम जेव्हा पण ती भेटेल मी विचारणार भावांनो तिला की काय म्हणजे तिचा मोटिव्ह आहे, काय गोल आहे. चला. आणि भावांनो खूप शिकण्यासारखं आहे त्या लहान मुलीकडून. तर बघा तुम्ही आधी ती व्हिडिओ बघा. चला.